नाशिक शहरामध्ये काल जी ढगफुटी सांगितली होती तर ती ढगफुटी तर झाली नाही, परंतु नाशिक शहरात होणारी ढगफुटी सुरतकडे वळाली आणि तेथील रस्ते अगदी जलमय करून टाकलेले आहे. रस्त्यावरच नद्या तयार झालेल्या आहेत, नाले तयार झालेले आहे. परंतु आपल्या नाशिकमध्ये देखील रात्री 2:30 वाजेपासून जोरदार अशी पर्जन्यवृष्टी होत आहे. अगदी काळं शार असं शेत आहे बघा, आणि हे शेत पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. आणि आपल्या नाशिकच्या गोदावरी मातेला पहिला पूर आलेला आहे आणि जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी सध्या मारुतीच्या गुडघ्याला लागलेले आहे. आणि नाशिक गर्दी करतायत. अनेकांना जायचं आहे पहिला पूर बघण्यासाठी, परंतु पाऊस देखील चालू आहे. आपण या ठिकाणी जर का बघितलं तर बघा, या रिकाम्या जागेवर पूर्ण तलाव साचलेला आहे पाण्याचा, आणि जोरदार असा पाऊस झालेला आहे. 2-2:30 वाजेपासून सारखा पडतोय. सुरुवातीला वारा होता, वाऱ्याबरोबर पाऊस देखील जोरात होता. थोडंसं पाऊस थांबलेला आहे, परंतु अजूनही आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात ढग आहेत आणि त्यामुळे हा जो पाऊस आहे हा पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. आणि दिवसभर आज देखील पाऊस चालू राहील असा अंदाज सध्या तरी वाटतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्रात असा हा पाऊस पडतोय. आताच फोन करून मनमाड, लोसिंगवे, नांदगाव इत्यादी भागात माहिती घेतली असता हा पाऊस सर्वीकडे पडतोय. अनेक ठिकाणी नागरिकांनी शेतामध्ये पेरण्या केलेल्या आहे आणि त्या ठिकाणी ती जी रोपं आहे मक्का वगैरे ती उगलेली आहेत. परंतु अति पावसामुळे, दररोजच पडणाऱ्या पावसामुळे ही जे रोपं आहे ही पूर्ण पिवळी पडून गेलेली आहे. काही ठिकाणी सडता आहे आणि दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी शेतकरी वर्गावर आलेलं आहे. तर सध्या सरकारतर्फे देखील सरकारकडून पीक विमा वगैरे काढला जातो आहे. तर नागरिकांनी पीक विमे देखील काढून घ्यावेत. आणि जोरदार पाऊस आहे, हवेत गारवा निर्माण झालेला आहे. आणि रात्री याच भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेडकं वगैरे देखील गागत होते. तर बेडकं वगैरे गागले की पाऊस येतो असं म्हणतात, पूर्वीचे नागरिक म्हणायचे. आणि यावेळेस अनेक नागरिकांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस झाडांना खूप मोठ्या प्रमाणात जांभळं येतात आणि त्यावर्षी पाऊस पडत नाही, धोंड्याचा महिना आला की पाऊस कमी असतो. आणि लिनोन आलेला होता, त्यामुळे अनेक तर्क विर्क हवामान खात्याने देखील सांगितले होते. परंतु या सर्व गोष्टी आहे ह्या खोट्या ठरलेल्या आहेत. आणि आपण बघू शकतो, पुणे असेल, मुंबई असेल, अनेक भागामध्ये मोठे महापूर वगैरे देखील आलेले आहे. आणि या पहिल्याच जोरदार पावसामुळे अनेक धरणाची जी पाण्याची पातळी आहे ती देखील वाढलेली आहे. आणि थोडीशी पावसाने उघडीप द्यावी. आणि ज्या ठिकाणी पाऊस हा पोचलेला नाही, अजूनही काही भागामध्ये सोलापूर वगैरे या भागात खूप कमी प्रमाणात पाऊस आहे. तर सोलापूर इत्यादी भागामध्ये ज्या ठिकाणी पाऊस झाला नाही त्या ठिकाणी या पावसानं खूप पडावं आणि सर्वीकडे ओलं चिंब करावं. हिरवं रान झालेलं आहे सध्या, डोंगर, किल्ले आणि सर्वत्र हिरवा शालू निसर्गाने परिधान केलेला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये तर जो हिवाळा येतो तो हिवाळाच पावसाळ्याबरोबर हिवाळा देखील आलेला आहे आणि थंडी वाजण्यास सुरुवात झालेली आहे. नागरिकांनी गरम कपडे देखील काढलेले आहेत. थोडंसं आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण की पाणी बदल वगैरे झाल्यामुळे थोडा थंडी, ताप, त्याचप्रमाणे जुलाब, डिहायड्रेशन हे प्रकार सध्या वाढलेले आहे. अनेक हॉस्पिटल भरलेले आहे.
तर सर्वांनी काळजी घ्यावी, हेच मी नाशिक जन्मतर्फे सर्वांना विनंती करतो. आणि ही छानशी बातमी या ठिकाणी संपवतो आहे.